महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमताचं सरकार अस्तित्वात आहे, पण या सरकारचा प्रभाव हा केवळ आकड्यांमध्येच दिसतो आहे. तो अजून कार्यशैलीमध्ये का दिसत नाहीये हा प्रश्न आहे. गेल्या 3-4 दिवसात ज्या घटना घडलेल्या आहेत त्या बघितल्यानंतर सरकार नावाच्या व्यवस्थेचं भय कोणाला उरलंय की नाही हा प्रश्न आहे. परभणीमध्ये हिंसाचारामुळे काल दिवसभर तणाव होता. पुण्यामध्ये एका आमदाराच्या आणि ते देखील भाजप आमदाराच्या मामाचं अपहरण करून हत्या होते. बीडमध्ये एका सरपंचाची हत्या झालेली आहे आणि या सगळ्या घटना घडत असताना तिकडे सरकारचं काय चाललंय तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांसाठी दिल्लीत गाठीभेटी सुरू आहेत. परभणीमध्ये जे घडलं ते तर अत्यंत भयानक आहे आणि प्रशासनाचं अपयश तिथं सरळ सरळ उघडं पडलेलं आहे. जर वेळीच कारवाई केली असती तर कदाचित इतका उद्रेक घडलाच नसता. आणि त्यातही मराठवाड्यासारखं ठिकाण आहे की जिथं गेल्या इतक्या दिवसांपासून आपण बघतोय की जातीय समतोल जो आहे तो आरक्षणाच्या आंदोलनामुळे बिघडलेला आहे. त्याच्याबद्दलची प्रक्षोभक विधानं होत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या क्षणी मराठवाड्यामध्ये अशी घटना घडते त्याच्यानंतर तातडीनं पाऊल उचलणं हे सरकारचं कर्तव्य होतं, प्रशासनाचं कर्तव्य होतं. पण तरी देखील इतकी दिरंगाई किंवा ढिलाई का दाखवली गेली हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळेच पुढच्या घटना सगळ्या वाढत गेल्या का हा देखील याच्यातला प्रश्न आहे. त्यामुळं सरकार अस्तित्वात आलंय त्याच्यानंतर अवघ्या 10 दिवसामध्ये या जातीय तणावाच्या घटना कशा काय घडतात की त्याच्या पाठीमागं नेमकं कुणाचं डोकं आहे, कुणाला या सगळ्या गोष्टी हव्या आहेत हा देखील याच्यातला प्रश्न आहे. परभणीमध्ये नेमकं काय घडलं तर मंगळवारी 10 तारखेला साधारणपणे दुपारी परभणी रेल्वे स्टेशनच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि तिथं संविधानाची एक दगडी प्रतिकृती आहे जी काचेच्या आवरणामध्ये बंद आहे. तिथं एका माथे फिरून समाजकंटकानं त्या प्रतिकृतीची नासधूस केली आणि त्याच्यानंतर जेव्हा काही लोकांना ही बातमी समजली त्याच्यानंतर तिथं त्या रिॲक्शन जे आहे त्या उमटायला सुरुवात झाल्या. आता हा नासधूस करणारा कोण होता तर त्याच्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी जे ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा थेट उल्लेख केलेला आहे. व्हँडलायझेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲट बाबासाहेब स्टॅच्यू बाय कास्टियस्ट मराठा मिस्क्रियंट्स इन परभणी इज ॲब्सोल्युटली शेमफुल हे त्यांचं वाक्य आहे. म्हणजे त्यांनी थेट उल्लेख केलेला आहे की हे कृत्य करणारा व्यक्ती हा जातीयवादी मराठा होता. त्याचं नाव सोशल मीडियामध्ये काही ठिकाणी येतंय, तो पवार नावाचा व्यक्ती आहे असं, पण पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये अज्ञात व्यक्ती म्हणूनच त्याचं नाव जे आहे ते सगळीकडे घेतलं जातंय. आणि प्रकाश आंबेडकरांनी एक प्रकारे या ट्विटमधून हे दाखवण्याचा प्रयत्न केला की या सगळ्या प्रकरणापाठीमागं काही विशिष्ट जातीयवादी दृष्टिकोन पण दिसतोय का. दुपारी जेव्हा ही घटना घडली त्याच्यानंतर मग परभणीमध्ये साहजिक काही रिॲक्शन यायला सुरुवात झाली. जवळपास 200 जण जे आहेत ते सुरुवातीला तिथं जमले. त्याच्यानंतर त्यांनी घोषणाबाजी केली. रेल्वे स्टेशन जवळच होतं. त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनवरती जाऊन निदर्शनं करण्याचा प्रयत्न झाला. नंदीग्राम एक्सप्रेस जी होती तिथल्या त्या एक्सप्रेसला अडवण्याचा प्रयत्न झाला, त्या पायलटला थांबवण्याचा प्रयत्न झाला आणि जवळपास अर्धा तास रेल्वे ट्रॅकवरती मंगळवारी सुरुवातीला निदर्शनं झाली आणि त्याच्यामुळं काही काळ रेल्वे जी आहे ती देखील विस्कळीत झालेली होती. म्हणजे मंगळवारीच या सगळ्या प्रकरणाचा असंतोष किती तीव्र आहे हे पोलीस प्रशासनाच्या लक्षात यायला सुरुवात झालेली होती. मग मंगळवार नंतर बुधवारी दुपारी 12-1 वाजेपर्यंत या सगळ्या प्रकरणाबद्दल पोलिसांनी तातडीनं कारवाई करायला पाहिजे होती. मंगळवारी ही रिॲक्शन आली. त्याच्यानंतर पुढं काय घडलं तर बुधवारी परभणी बंदचं आव्हान आंबेडकरी अनुयायांनी केलेलं होतं आणि ते बंदचं आव्हान केल्यानंतर पोलीस प्रशासनानं थोडंसं जास्त सतर्क राहायला पाहिजे होतं. पण तसं न राहता त्यांना दडपण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला. म्हणजे ज्यावेळी हे आंबेडकरी अनुयायी तिथं निदर्शनं करत होते, बंदबद्दल एके ठिकाणी जमून भाषणं देत होते किंवा काही ठिकाणी आपला उद्रेक व्यक्त करत होते, त्यावेळी पोलिसांनी पुन्हा त्यांच्यावरती देखील कारवाया करण्याचा प्रयत्न केला आणि या बंदला मग नंतर हिंसक वळण लागलं. मग आपण दृश्य बघतोय काही ठिकाणी जे अनुयायी होते त्यांच्याकडून पोलिसांच्या गाड्यांची नासधूस करण्यात आली.
असं देखील एका बातमीत म्हटलं गेलंय की ज्या क्षणी पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ सुरू झाली त्याच्यानंतर मग पोलीस आक्रमक झाले आणि पोलिसांनी मग या आंबेडकरी अनुयायांच्यावरती लाठीमार केला. काही ठिकाणी अगदी वस्तीमध्ये घुसून त्यांना मारतानाची चित्र जी आहेत ती सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाली. पण प्रश्न याच्यामधला हा आहे की ज्यावेळी संविधानाच्या प्रतिकृतीचा अपमान होतोय आणि ही इतकी संवेदनशील घटना मराठवाड्यामध्ये परभणीमध्ये घडतीये, त्याच्यानंतर त्या सगळ्या पार्श्वभूमीचं भान, त्याची संवेदनशीलता ही प्रशासनाच्या वेळीच लक्षात का नाही आली? कारण एकीकडे आपण बघतोय की आंतरवाली सराटीमध्ये काय घडलेलं होतं, तर तिथे पोलिसांच्या लाठीमारामुळेच नंतर सगळं प्रकरण जे आहे ते बिघडलेलं होतं आणि त्याची उलटी रिॲक्शन मग जी आली ती सरकारला नंतर सावरता सावरता नाकी नऊ आले. इथं सुद्धा ज्या क्षणी ती घटना घडलेली आहे त्याच्यानंतर एकतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे, पण आता प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं हे होतं की जोपर्यंत या सगळ्या प्रकरणातल्या इतर लोकांना अटक होत नाही आणि या सगळ्या घटने पाठीमागचे चिथावणीखोर कोण आहेत हे लक्षात येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, नाहीतर आमचा पण उद्रेक येईल. त्यामुळे त्यांनी दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत प्रशासनाला दिलेली आहे. त्यांनी नंतर हे पण सांगितलं की मुख्यमंत्र्यांशी आणि नांदेड परिक्षेत्राचे जे DIG आहेत त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि आंबेडकरी अनुयायांच्यावरती ज्या काही कारवाया पोलिसांनी केल्या त्या तात्काळ थांबवाव्यात ही सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे. प्रश्न सगळा याच्यातला पहिला हा आहे की इथं संविधानाच्या प्रतिकृतीबद्दलची एक घटना घडते. आता तो व्यक्ती जो आहे तो माथेपुरू होता, तो दारूच्या नशेत होता का याच्याबद्दलच्या बातम्या येत आहेत, त्याची अजून खातरजमा झालेली नाहीये. पण जर तो इसम विकृत असेल तर त्यानं हे कृत्य करताना त्याच्यासोबत अजून कोण होते का याची पण चौकशी प्रशासनानं करायला पाहिजे. प्रकाश आंबेडकरांशी माझं जे मगाशी बोलणं झालं त्यांचं म्हणणं असं होतं की हा एकटा व्यक्ती नव्हता, याच्यासोबत अजून 1-2 व्यक्ती होते आणि त्यांना अजून अटक करण्यात आलेली नाहीये. सोबतच प्रश्न हा आहे की या सगळ्या घटनेची एक रिॲक्शन येणार हे पोलिसांना माहिती होतं, कारण संविधान हा किती संवेदनशील विषय आहे. बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्या समाजाचं दैवत आहे. अशा वेळी ज्या क्षणी ही रिॲक्शन येणार आहे त्यावेळी त्या परभणी बंदला पोलिसांनी नीट का हाताळलं नाही आणि तिथं हिंसाचाराची घटना रोखता आली असती, त्यांचा जो काही उद्रेक आहे तो शांततेत व्यक्त होऊ दिला गेला असता, पण तसं घडलं नाही. आणि त्याच्यानंतर मग आपण बघतोय की परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती सुद्धा महिला पोहोचल्या, तिथं सुद्धा निदर्शनं झाली, त्या कार्यालयाची नासधूस झाली. काही अनुयायांनी जे इतर व्यापारी आहेत, ते छोटे व्यापारी आहेत, त्यांच्या गाड्या होत्या त्याची पण नासधूस केली. त्याच्यामुळं हे हाताबाहेर जे चित्र गेलेलं आहे ते नेमकं कुणामुळं गेलं, कशामुळं गेलं, प्रशासनानं या गोष्टी नीट हाताळल्या नाहीत का, हा याच्यातला पहिला प्रश्न आहे. साहजिक आहे की जे आंतरवाली सराटीमध्ये घडलं त्याचीच पुनरावृत्ती परभणीमध्ये करण्याचा प्रयत्न चालू आहे का? सरकार अस्तित्वात येऊन आता अवघे काही दिवस झालेले आहेत. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आत्ताच झाला, त्याच्यानंतर अवघ्या 4 दिवसामध्ये आंबेडकरी समाजाला असा उस्कवण्याचा प्रयत्न जो आहे तो नेमकं कोण करतं आहे, हा याच्यातला प्रश्न आहे. आणि इथं मराठा विरुद्ध दलित हा एक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे का? या माध्यमातून जातीय तणाव वाढवून मराठवाड्यामध्ये नेमकं कुणाला दंगली पेटवायच्या आहेत हा प्रश्न आहे. त्यामुळं ज्या व्यक्तीने हे कृत्य केलेलं आहे ते कुठल्या भावनेतून केलं, तो खरंच माथेफिरू होता म्हणून त्यानं हे कृत्य केलं की हे काही सुनियोजित पद्धतीनं हे केलेलं आहे, याची सुद्धा तपासणी व्हायला हवी. या सगळ्या प्रकरणामध्ये इतर कोणी लोक इन्व्हॉल्व आहेत का याची पण तपासणी व्हायला हवी. पण एक दिसतंय की ज्या क्षणी भाजपचं बहुमताचं सरकार आलं त्याच्यानंतर हा उद्रेक जो आहे आंबेडकरी समाजाचा तो इतक्या तीव्र पद्धतीनं रस्त्यावरती आला. आता परभणीमध्ये नंतर काल दुपारी 1 वाजल्यापासूनच संचारबंदी लागू करण्यात आलेली होती. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तो आदेश जो आहे तो काढलेला होता. आत्ता या क्षणाला थोडीशी परिस्थिती जरी निवळलेली असली तरी जर पोलिसांची ॲक्शन तातडीनं झाली असते आणि दोन्ही बाजूंना एकतर बंदचं आयोजन त्याच्याबद्दलचा जो उद्रेक आहे तो शांततेत होऊ दिला गेला असता, त्यांना एक स्पेस दिली गेली असती तर कदाचित इतक्या घटना ज्या आहेत त्या वाढल्या नसत्या. पण एकीकडे मनोज जरांगे यांचे इशारे जालन्यामध्येच मराठवाड्यामध्येच चालू असताना आरक्षणाच्या आंदोलनावरून त्याला एक वेगळी रिॲक्शन परभणीमध्ये येते
आणि त्या गोष्टी थांबवण्यामध्ये सरकार प्रशासन इतकी ढिलाई का दाखवतं, हा याच्यातला प्रश्न आहे. सरकार आल्यानंतर अवघ्या काही दिवसामध्ये या गोष्टी सुरू व्हाव्यात याचं आश्चर्य आहे. आणि हा हिंसाचार ज्या गृहमंत्रालयानं थांबवला पाहिजे त्या गृहमंत्रालयाकडून या सगळ्या संदर्भात तातडीची कारवाई का गेलेली नाहीये, हा देखील याच्यातला प्रश्न आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? हा तणाव जो आहे तो वाढवण्यासंदर्भात नेमकं कोण जबाबदार आहे आणि कुणाला हा संघर्ष मराठवाड्यामध्ये हवा आहे? आंबेडकरी समुदायाची जी काही रिॲक्शन आली, ती रिॲक्शन येईपर्यंत प्रशासनानं कारवाई का केलेली नव्हती? तुमच्या या सगळ्या संदर्भातल्या काय प्रतिक्रिया आहेत कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब देखील करा. आपण आशा करूयात की परभणीतली परिस्थिती जी आहे ती तातडीनं नियंत्रणात यावी. महाराष्ट्रातला हा जातीय सलोखा जो आहे तो कायम राहणं, टिकणं आवश्यक आहे आणि त्यामुळं सगळ्यांनीच या सगळ्या प्रकरणामध्ये अफवांवरती विश्वास न ठेवता शांततेनं या सगळ्या प्रकरणाबद्दल व्यक्त व्हावं. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.